हरिओम. श्रीराम अंपज्ञ. माझं नाव अश्विन सिंह घरत, पालघर उपासना केंद्र. मी सध्या वसई येथे प्रायव्हेट कंपनीमध्ये पॅकेजिंग लाईनमध्ये प्रिंटिंग ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे. माझा अनुभव आहे 2008चा अनुभव आहे. मी जेव्हा कामाला होतो बोईसर येथे, तेव्हा शिपमध्ये कामाला होतो आणि त्या दिवशी माझी नाईट शिफ्ट होती आणि रात्री घरी चोर येऊन गेले होते. तर चोर येऊन गेले होते तर घरामध्ये चोरी न झाली होती. चोरी न होण्याचं कारण म्हणजे बापूंनी हे घटना फक्त चोर घरात न घुसणे एवढंच काम केलं होतं. जेव्हा चोर रात्री आले होते तेव्हा सर्व घरात झोपले होते आणि जेव्हा मागची किचनची खिडकी होती, जुनं घर असल्यामुळे घर असं सरळ रेषेमध्ये होतं. म्हणजे सर्व तिन्ही दरवाजे, पहिली रूम, मधली रूम आणि किचन हे सरळ एका रेषेमध्ये दरवाजे होते. आणि रात्री चोर आले होते. त्यांनी मागची खिडकी खोलली होती, मागच्या सळ्या होत्या त्या वाकवल्या होत्या आणि या एवढ्या वाकवल्या होत्या की त्याच्यामध्ये कोणीही माणूस सहज मध्ये घरात घुसून काही चोरून घेऊन जाऊ शकता. पण तसं काही होऊ दिलं नाही बापूंनी. सकाळी जेव्हा हे घटना घडली, आई वडील वगैरे सगळं उठले, तेव्हा हे सगळं ते बघितलं की हे काय झालं आहे, की चोर आलेले सर्व शिगा वागवलेल्या, खिडकी खोली होती, पण काहीच चोरी झाली नव्हती घरात. आणि सकाळी जेव्हा मी कामावरून घरी आलो 8 वाजता, तेव्हा आईने मला हे असं सांगितलं की असं असं झालं होतं. मग मी घरात सर्व चेक केलं की काही चोरीला गेलं आहे काय, कपाट तोडलं आहे का, सर्व बघितलं, पण कुठेच काहीच चोर मध्ये घुसले नव्हते. तेव्हा मी त्या खिडकीच्या बाहेर गेलो आणि तिकडनं मध्ये घुसून बघितलं. मध्ये मी घुसलो आणि मी बघितलं की समोर बापूंचा फोटो जो पहिल्या रूम मध्ये होता तो बरोबर समोर दिसत होता. आणि तेव्हा मला समजलं की जेव्हा चोर घरात घुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या फोटोकडे त्या चोराने बघितलं असेल आणि बापूंनी स्वतः त्या चोराला बाहेर म्हणजे घरात घुसून न दिले असेल. त्यामुळे हा फार मोठा माझा अनुभव आहे. हरिओम. श्रीराम अंपज्ञ.